हरी हरी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मतिमंद मी काहीच नेणे मतिमंद मी काहीच नेणे कांक अथवा न्याया कीर्तनी जे सद्गुरु राया कीर्तनी जे सद्गुरु राया दीन दीन परी मनात वाटे दीन दीन परी मनात वाटे इच्छा तव गुण गाया कीर्तनी जे सद्गुरु राया कीर्तनी जे सद्गुरु राया एका जनार्दनी गुरु ते विनवी एका जनार्दनी गुरु ते विनवी निरंजनी चाराया कीर्तनी जे सद्गुरु राया कीर्तनी जे सद्गुरु राया रामा क्षण क्षणाची करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू क्षण क्षणाची क्षण क्षणाची करावा विचार तरावया पार पार भव सिंधू क्षण क्षणाची क्षण क्षणाची धने रे रे धने रे गामा क्षण क्षणाची क्षण क्षणाची
जावया पार भव सिंधु क्षण क्षण हाजी करावा विचार विचार क्षण क्षणाची करावा विचार क्षण 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 जगना नाशिवंत देह जाणारे सकळ जाणारे नाशिवंत देह सानिधनिदा धनिदा 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 मगा मा धनिदा 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 नाशिवंत देह जाणारे सकळ काळ खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान 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 क्षण क्षण मामा गरे मामा गरे जाने क्षण क्षण दामा दामा गरे गामा दामा मागा गरे सा क्षण क्षण निरे गाव निरे गामा दामा गरे गामा मामा गरे मामा गरे गरे निध निरे सा क्षण क्षण काहू की रीत को करे सखीरी काहू की रीत को करे सखीरी काहू की रीत को करे सखीरी मीत पियरवा जो जो करिए मीत पियरवा जो जो करिए सो सो सब अपने मन की काऊ की रीत को करे सके हो अधीन तन मन धन तुम्हारे हो अधीन तन मन धन तुम्हारे तुम तो मेहरबान सबके सदा रंग पर रस बरसाए काऊ की रीत को करे जगेरे काऊ की रीत काऊ की रीत को करे काऊ की रीत को करे जगे काहोगे हृदय को करे जगे काहोगे हृदय को करे जगे काहोगे
काऊ किरीट को करे जागे रे हा हा काऊ किरीट को करे हो अधीन तन मन धन तुमर अधीन तन मन धन ताना माना तुमरे हो अधीन तन मन धनी 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 निधा धनी 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 धमा 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 धनी धा हो अधीन धन मन हो अधीन तन मन धन तुम्हारे तुम तो मेहरबान सबके सदा रंग पर रस बरदाई काऊ किरीट को काऊ किरीट को काऊ किरीट को काऊ किरीट को करे राम 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 सीता राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम सीता राम 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 सीता राम सीता राम 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 सीता राम सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम हरि रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम हरि पतित पावन सीताराम हरि रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम कुंडली कवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय। नमः पार्वती पते हर 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 महादेव राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हनुमान हरि की जय। श्रीमद् सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु महिपतिनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्रीकांतनाथ महाराज की जय। श्रूयतां देव देवेषु नारायण जगत्पति त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा। श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः। श्रोता वक्ता श्रीवासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि। आता म्हटलं प्रारंभ होऊ द्या। जोपर्यंत अन्नशुद्धी वाढली जात नाही तोपर्यंत सगळ्या मंत्रघोषाची चाव असते। हे मंत्र तरी कशाला म्हणायचे? म्हटलं जे वाढलेलं आहे ते तोंडात जात नाही पर्यंत की नुसतं बसल्या बसल्या काय करणार? ब्राह्मण हो करा। यंतु नद्यो परशंतु परजन्याः, काही ना काही म्हणा। म्हणून कोणताही शो प्रारंभ व्हायच्या पहिले म्हटलं इतकं सगळं करावं लागतं।
का म्हटलं आम्हाला सर्कसच करावी लागते. सर्कशीचा काय हेतू आहे? म्हटलं सर्कस म्हणजे शो आहे. ह्या जगामध्ये सगळ्याचे शो आहे. परवा एक विद्यार्थी आला होता, मी त्याला विचारलं क्या करते, बोले शो चल रहा है. काय शो करतो? म्हटलं भाई शो तो करना ही पड़ता है. तर शो मध्ये काय आहे? म्हटलं चाललंय कुठे जागरण चाललंय, जागरणलाही शो म्हटलं. मग स्वतःचाही शो करावा लागतो. तेव्हा कळतं की हा कोणी कलाकार आहे. पण ती सर्कस करत असताना म्हटलं सगळा वाद्यवृंद असा तंतोतंत नादब्रह्म असतो की त्याच्यावर तो सगळं करतोय. तसंच आमचं आहे. आमचे दोन्ही हँड जर बढिया असले तर सगळं काही बढिया, आणि नाहीतर म्हटलं एकदा असा प्रसंग झाला की इंद्राच्या सभेत चित्रसेन गंधर्व गात होते. चित्रसेन, आता गंधर्व म्हणजे गंधर्वच, आणि चित्रसेन गंधर्व म्हणजे काय विचारता. मग ते गात बसले होते, बढिया सभा चालली होती, मैफिल चालली. अशा ह्याच्यामध्ये बाजूच्या जागी इंद्रसभेमध्ये सगळ्या अप्सरा बसल्या होत्या, त्यात उर्वशी बसली होती. आता नाद ब्रह्म हे, नादामध्ये कुठे अनुसंधान चुकलं म्हणजे काय. अशा स्थितीमध्ये उर्वशीचा जो वक्षाचा पदर होता तो खाली पडला, आणि ते वक्ष दिसता क्षणी याचं लक्ष तिकडे गेलं. सद्गुरुनाथ महाराज की. अशा स्थितीमध्ये म्हटलं स्वर चुकला. स्वर चुकला म्हणून तो त्याला सांभाळायला गेला तर ताल चुकला. आता काय म्हटलं, ही सगळी देवाच्या सभेमध्ये असुरता. इंद्राच्या सभेत हा सुरीला जो होता तो असुर झाला, सूर सुटला. आणखीन त्या सुराला सांभाळायला गेला तर तालही चुकला, तर तो वेताळ झाला. इंद्राला राग आला. इंद्र म्हणला काय गाढवासारखा होचू होचू करून गातोय, जा म्हटलं गर्धव योनीला प्राप्त हो. सद्गुरुनाथ महाराज की. आता तो गंधर्व घाबरला की देवा हे काय. इंद्राचा त्यांनी पुष्कळ अनुनय केला, तो म्हणला नाही आता जे निघालं ते निघालं, पण म्हणे माझ्यावर कृपा करा. ते म्हणले कृपा एवढीच आहे की जेव्हा बोलवशील तेव्हा येईल, तुझे म्हणशील ते होईल. हा प्रसंग पुढचा आहे, पण त्यावेळेस तो गंधर्व बनून खाली उतरला. तात्पर्य सांगण्याचं हे की नाद हा अनुसंधान आहे. ह्या जगामध्ये नादचे जे काही आहे ते, म्हणून प्रत्येकाला नाद लागतो. कुणाला कशाचा नाद, कुणाला कशाचा नाद, म्हणून मराठी भाषेमध्ये नांदिष्ट म्हणतात की तो मुलगा कसा आहे, नांदिष्ट आहे. मग भलत्याला भलत्याचा नाद लागतो. पण आहे काय म्हटलं नाद. मग नाद शब्दाची काय व्याख्या आहे म्हटलं, नकारम प्राणनामानम दकारम अनलम विदुः. म्हणून अनल आणि अनिल. मग नकार म्हणजे प्राण आहे, आणि दकारम अनलम म्हणजे प्राणही वायू आहे, आणि अनल हा अग्नी आहे. मग अग्नी वायूच्या म्हटलं संबंधाने जे निर्माण होतं त्याला नाद असे म्हणतात. ही संगीतशास्त्रात परिभाषा. पण आपल्या शरीरामध्ये म्हटलं 5 तत्व आहे. मग त्या 5 तत्वामध्ये म्हटलं पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मग ह्या आकाशाची काय विशेषता आहे म्हटलं, आत्मनो आत्मन संभूतः. मग आकाशाद वायू, वायोर अग्नी, अग्न्यर आपः, आरभ्य पृथ्वी. सद्गुरुनाथ महाराज की जय. मग शब्दगुणकम आकाशम असं म्हटलं. मग आपल्या आतमध्ये जो शब्द निघतोय म्हटलं हा आकाश आहे.
मग आकाश म्हणजे काय म्हटलं तत्व आहे. मग त्या तत्वाला कसं जाणायचं म्हटलं तत्वाला तत्वानीच जाणावं लागतं. म्हणून आकाशाने आपला गुण ठेवला शब्द. मग शब्दाने तुम्ही आकाशाला जाणू शकता. आकाश म्हणजे काय म्हटलं की दृश्य आहे का? तुम्हाला विचारलं आकाश पाहिलंय का? म्हणले हो पाहिलंय. कुठे म्हटलं बाहेर जाऊन उभे राहा आकाश दिसेल. मग आकाश कसं आहे? तो म्हणतो आकाश कसं आहे काय सांगायचं, निळं आहे. कुठे पांढरं दिसतं, कुठे बादल दिसतात, कुठे पण आकाश. पण आकाश म्हणजे काय म्हटलं आकाश कितक्या दुरीवर आहे. म्हटलं कितक्या दुरीवर पोचल्यानंतर म्हटलं आकाशाला काय हात लागू शकतो का? म्हटलं आकाश म्हणजे नुसता अवकाश आहे. अवकाश म्हणजे पोकळी. विज्ञान सुद्धा त्याला सिद्ध करतं यार. आकाश म्हणजे काय? पण आकाश अनंत आहे. कोणताही आकाशाच्या तंबूचा कुठे छोर सुटला असं दिसत नाही. मग आकाश कसं तनलंय काय वरती म्हटलं तुमच्या दृष्टीचा एंड पॉइंट, अंतिम बिंदू. तुम्ही समोर पहा किंवा वरती पहा, तुमच्या डोळ्याची पाहण्याची जी एक शक्ती आहे, जी रेंज आहे, त्या रेंजचा अंतिम बिंदू जो आहे तो नील वर्णाचा आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. मग जिथे दृष्टीचा अंत होतो तिथे निळच दिसणार. म्हणून आकाशाला पाहिलं तर आकाश निळच दिसणार. हवाई जहाजामध्ये इतक्या उंचाईवर गेल्यानंतर तिथन्न पाहिलं तर म्हटलं इथन्न जितकं दिसत होतं तिथन्न तितकंच तिथे दिसेल. किती वरती जाल. शेवटी अंतरिक्षही समाप्त होईल. अंतरिक्ष लागल्यानंतर ते शेवटी गुरुत्वाकर्षण समाप्त होईल. पण आकाश म्हटलं आकाश समाप्त होणार नाही. म्हणून शब्दगुणकम आकाशम. म्हणून शब्दाने त्या तत्वाला जाणायचंय. मग तो शब्द काय म्हटलं नाद. पण तो नाद कसा आहे म्हटलं करबिन बाजंत्र बाजे. करबिन बाजंत्र बाजे रूप बिन नाचे नार. और नाद अखंडित होत है गुरुमुख ज्ञान विचार सियाबल रामचंद्र की जय. मग तो अखंडित नाद होतोय. मग साधारण मनुष्य ह्या संसारामध्ये म्हटलं जीवन जगण्याची कला मिळवत नाही. जीवन म्हणजे जीविकेची कला मिळवतो. मग ती कला मिळवत असताना सगळ्या जगामध्ये शो करतो. फक्त कशा करता तर म्हटलं पोट भरावं म्हणून. पण अजाणतेपणाने सुद्धा म्हटलं त्याचा जो नाद आहे, त्याचं जे अनुसंधान आहे ते त्याच गोष्टीला भिडत असतं. म्हणून ते करू पावतो. म्हणजे किती आत्मसात करावं लागतं. कोणचा कलाकार काय. एकाने विचारलं कलाकाराची काय परिभाषा आहे. आम्हालाच विचारलं की आपण सांगा कलाकाराची काय परिभाषा आहे. म्हटलं जो निराकाराला साकार करतो तो कलाकार. तो परमात्मा निराकार आहे, त्याला साकार कोण करेल. मग जो साकार करतो तो कलाकार. का म्हटलं त्या निर्गुणाचा निराकाराचा आणि साकाराशी काहीही संबंध नाही. पण कुठेतरी तो संबंध त्याचा लावतो. म्हणून गायक असो, चित्रकार असो, कवी असो, कुणी असो, मग तो आपल्या कल्पनेने ती गोष्ट अशी उभी करतो की त्यात तुम्हाला सत्यता ही वाटूच लागेल. मग त्या सत्यतेशी तुम्ही एकदा निगडीत झाला की तुमच्या मनाला नुसता तो माध्यम बनला. पण पोचला कुठे म्हटलं पोचला त्याच नादामध्ये. म्हणून शब्दगुणकम आकाशम. मग आकाशापासून वायू निघाला. मग आकाशाची उपस्थिती असली म्हणजे वायू असणारच. मग वायूला मानता की नाही. बोले मानायचं काय. पण वायू डोळ्याला दिसतोय का तर म्हटलं नाही, वायू तर अदृश्य आहे. मग विचार करा की ज्यांनी 5 तत्व निर्माण केले त्या रामाला आज राम होते की नाही म्हटलं ही सुद्धा गप्पात मानू लागले लोक. किती त्याच्यामध्ये छिचलेपणा झाला हो. आत्ता हे अयोध्येचा जो मसला चालला होता
त्याच्यामध्ये मोठे मोठे आमचे भारतीय जज जरी असले तरी आता तो त्या खुर्चीशी बनला आहे म्हणून, पण तोही हेच म्हणतोय की राम होते, याला काय प्रमाण आहे? राम झालेच नाही. बाकीच्यांचं पैगंबराच्या प्रमाण मानताय की होते? आता कुणी फोडलं आणि कुणी तोडलं. एक म्हणतात बिना तोडता बनवलं, एक म्हणतात फोडलं म्हणून बनवलं. आता ह्या अनेक प्रकारच्या गोष्टी आहे. पण मला सांगा की त्या रामाचं अस्तित्व तुम्हाला कळो न कळो, पण साधारण ज्या रामाने वायू निर्माण केला, मग तो वायू तुमच्या डोळ्याला दिसतोय का? तर म्हटलं नाही. मग त्याला मानता की नाही? आहे. मग तो स्पर्शाने जाणवतोय, तो गरम आहे की थंड आहे? म्हणून वायूचा गुण स्पर्श ठरला. मग वायूने विचार केला की वडिलाचा एक गुण पाहिजे आणि आपलाही एक पाहिजे, म्हणून वायूजवळ शब्दही आहे आणि स्पर्शही आहे. मग आता ह्या वायुतत्वानी आमची चामडी बनती, हिला म्हणतात वायुतत्व. यांनी स्पर्श जाणवतो. मग वायूपासून बनला अग्नी. मग अग्नीचं वायूचं चलन जेव्हा झालं, त्या चलनाने जे घर्षण निर्माण झालं त्यामध्ये अग्नी निर्माण झाला. मग अग्नीने विचार केला की आजोबाचाही गुण पाहिजे, बापाचाही पाहिजे आणि माझाही पाहिजे, म्हणून अग्नीजवळ शब्दही आहे, स्पर्शही आहे आणि रूप आहे. संत गुरुनाथ महाराज की. अग्नी डोळ्याला दिसतो. मग आता अग्नीपासून काय झालं? म्हटलं अग्नीपासून जल बनलं. म्हणून जो प्राण आहे तो नाद शब्द म्हटलं अग्नी वायूच्या घर्षणाने निर्माण होतो. तर आमच्या आतमध्ये सुद्धा जो नाद निर्माण होतोय की नाद अखंडित होत आहे, म्हटलं आतमध्ये दहराकाश आणि 5 तत्वामध्ये म्हटलं अग्नी असल्यामुळे म्हटलं त्या अग्नी वायूच्या घर्षणाने नाद होतोय. म्हणून एक कविता असं म्हणले, काय तमाशा सांगू तुम्हाला, की उलटा कुआ गगन में, उलटा कुआ गगन में, उसमय जरे चिराग, बिना रोंगन बिनु बाती. मग असा किती आश्चर्य आहे की उलटा कुआ गगन में, उसमें जरे चिराग, बिना रोंगन बिनु बाती. मग दिवा जळवण्याकरता आपल्याला रोंगण म्हणजे तेल आहे, बाती आहे, हे सगळं लावावं लागतं, तेव्हा दिवा प्रज्वलित होतो. पण तो दिवा कसा आहे? म्हटलं बिना रोंगन बिनु बाती. पण त्यात ते असं म्हणले की निकसे एक आवाज, ज्योति के भीतर माही. मग ज्ञान समाधी सुने और कोई सुनते नाही. मग त्या चिरांगमधून म्हटलं एक आवाज निघतीये. मग पलटू जो कोई सुने, बाकी पूरी भाग. और उल्टा कुआ गगन में, उस समय जरे चिराग, सियावर रामचंद्र की जय. म्हणून त्याच्यातून जो नाद निघतोय, त्या नादाला जो ऐकणार आहे म्हटलं तोच त्या नाद अनुसंधानामध्ये जातो. म्हणून त्या नादानीच समाधी प्राप्त होते, तो नाद. मग आम्ही जे संगीत करतोय, गातोय, हे संगीत अभिव्यक्तीकरण आहे. संगीत कसं आहे म्हटलं ते निर्गुण निराकारच आहे. आम्हाला अभिव्यक्ती करण्याकरता ह्या सगळ्या स्वरांची आवश्यकता आहे. पण आतमध्ये जे संगीत आहे ते संगीत त्या नादात जो बसला, मग तो नादच तो ओळखायचा आहे. मग त्या नादाचा नाद जेव्हा लागतो तेव्हा ते म्हणतात की तुम्ही त्या ओळखण्याच्या मार्गावर आला. म्हणून योगिया साधिली जीवनकला, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणले की ह्या जीवनामध्ये जीवनकला जी आहे ती योग्यापशेच आहे. आणि बाकी जीवन जगण्याकरता जे कला निर्माण करतात ती कला कशी आहे म्हटलं ती कला फक्त पोट भरण्याची आहे. म्हणून पोट भरण्याची नव्हे, पोट तर भरायचंच आहे. पण तुकाराम महाराज असं म्हणले की क्षणक्षणा हाची करावा विचार. मग जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखणार नाही तोपर्यंत म्हटलं तुमचं कार्य काहीही होणार नाही. मग जगात आलाय कशा करता म्हटलं स्वतःलाच ओळखायला. म्हणून आने की बाट कोण, जाने को घाट कोण,
ब्रह्म को कपाट कौन, ये जीव कहाँ से आयो है। जीव कौन शिव कौन, देह को धरे कौन, इतना न समझा तो झक मारन को नर देह पायो है। सियावल रामचंद्र की जय. मग संसार चाललाय, मग ह्या संसारात सगळे आले, म्हणून ज्यांचा उत्सव चाललाय तेही आले. मग ह्या संसारात असे किती लोक आले की त्या लोकांनी ह्या संसाराला धन्य केलं आणि ह्या संसाराला काहीतरी दिलं. देऊस तोच शकतो म्हटलं जो समृद्ध असेल. आज दानी जगामध्ये पुष्कळ मिळतात. काही लोक दान दाखवाय करताच देतात. त्या दानाने काय होतं की स्वतःचाच थोडासा अहंकार परसी होतो. अहंकार वाढतो, विचार करतो मी दानी. मग आजपर्यंत दान कुणी दिलं म्हटलं दानी कुणी झालाच नाही शिवाय कर्णाच्या, म्हणून त्याला दानवीर असं म्हटलं. मग धर्मराज आणि कर्णामध्ये एवढाच फरक होता. तर धर्मराजाच्या मनात असं आलं की कृष्णाला त्यांनी विचारलं की हे श्रीकृष्णा, माझ्याकडून कोणत्याही प्रकारची दान देण्याची कमी नसताना सुद्धा तर म्हटलं कर्णाला दानवीर म्हटलं जातं. असा कर्णामध्ये काय विशेषता आहे? आहे खरं, सख्खे बंधू दोघांना माहिती नाही, गुण आणि क्वालिटीमध्ये कमी नाही, पण प्रत्येकाची आपल्या आपल्या गुणाची पण व्याख्या अलग अलग आहे, ख्याती अलग आहे. पण ख्याती वाढली की मनामध्ये काहीतरी मत्कुण येतो. मत्कुण म्हणजे मत्कुण शंकया, थोडीशी शंका येते. तसं संस्कृतात मत्कुण म्हणजे त्याला ह्याला म्हणतात, काय म्हणतात त्याला मराठी? ढेकणं. ढेकणं. मग ढेकून कसं असतं म्हटलं जरासं. मग त्या ढेकणासारखा त्याला मत्सर आला म्हणजे बडा त्रास होतो. एकदा असा प्रसंग झाला की एकाच गावामध्ये एक कंजूसही राहत होता. तो दानवीर नव्हता पण कंजूस. दानी आपल्या जागी आणि कंजूस आपल्या जागी. तू कंजूस असो की दानी असो, गोष्ट एकच आहे. काय म्हटलं? ख्याती. मग कंजूसीमध्ये ख्याती करणारा केवढा मोठा होता तो की माझ्यासारखा जगात कंजूस नाही ही मान्यता धरली. पण काही दिवसांनी नदीच्या पार त्या गावी एक कंजूस आणखीन होता, त्याची ख्याती याच्यापेक्षा जास्ती. सांगणारे सुद्धा चढवायला कमी नाही करत. मग त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही एवढे मोठे हा, पण शेजारच्या गावामध्ये अरे तुमच्या सक्षातचे तो, पण तुमच्यापेक्षा आणखीन आहे, फार मोठा आहे तो. मग यांच्या मनामध्ये असं आलं की तो माझ्यापेक्षा विशेष आहे. याचा अर्थ काय? जी धर्मराजाला वाटलं की तो दानवीर आहेत, माझ्यापेक्षा काय, माझ्या दान देण्यात काय कमी आहे कर्णाच्या दान देण्यात. मग ते कंजूसन हे दानी. मग ह्या गावच्या वाल्याला वाटलं, जो धर्मराज होता, की तो म्हणला की माझ्यासारखा कंजूस असताना दुसरा कंजूस असूच नाही शकत. मग दिनांत त्याच्या कंजूसतेची काय प्रामाणिकता ही बघावी तर सही. म्हणून ह्या गावातून त्या गावामध्ये त्याला भेटण्याकरता गेला. मग आता एवढ्या मोठ्याला भेटायचं तर आपलंही ऐश्वर्य दाखवायचं म्हणून त्यांनी काही ना काही त्याला उपहार द्यायचा. पहिली भेट आहे म्हणून त्यांनी त्याच्यावर एक पांढऱ्या कागदावर स्वस्त सुंदर 2 खरगोश बनवले रंगाचे. त्याला वेष्टन केलं. खरगोशच का बनवले हा प्रश्न आहे, का की कंजूस खरगोशासारखाच असतो हे प्रमाण आहे. पण त्यांनी ते बनवले. गेल्यानंतर त्या गावी गेल्या, पता ठिकाणा मिळाला, घरावर पोचला, घरावर थाप दिली, दरवाजा खुलला. यांनी विचारलं. मग बाहेर जो आला तो त्या कंजूसाचा मुलगा होता, पुत्र होता. तो आला, त्यांनी दार खोललं. तो म्हणला, या हा म्हणला की ते फलाणे ग्रस्त इथेच राहतात का? म्हणला हो इथेच राहतात, ते माझे वडील आहे.
ते म्हणले आम्ही त्यांनाच भेटायला आलो, शेजारच्याच गावीच राहतो, नदीच्या पार. त्यांचं बडं नाव ऐकलं म्हणून मी आलो, त्यांना भेटायचं होतं. तो म्हणला ते तर 2 दिवसाकरता गावाच्या बाहेर गेले, ते इथेच नाहीच आहे. याला बडा अफसोस झाला की अरे इतक्या लांबून आलो हा भेटलाच नाही, निदान याला तर पाहायचं होतं. तो म्हणला काही हरकत नाही, आपण या बसा. त्यांना बसवलं, खुर्चीवर बसवलं. यांनी तो उपहार त्यांना दिला आणि सांगितलं की हा उपहार माझ्याकडून त्यांना देऊन द्या आणि त्यांना हे सांगा की मी त्यांना भेटायला आलो होतो, शेजारच्याच गावात राहतो. हा म्हणला ठीक आहे, आता मी येतो. मुलगा हुशार, मुलगा म्हणला शेजारचा गावाहून आला, उपहार घेऊन आला, मग आता खाली हाताने काय पाठवायचं, म्हणून रिकाम्या हाताने जाऊ नये, म्हणून तो म्हणला आमच्याकडून घेऊन जा. तो म्हणला ठीक आहे, काय देता. तो म्हणला तुम्ही थैली खोला आपली. त्यांनी थैली खोलली, त्यांनी हवेमध्ये आंब्याचे आकार बनवले आणि म्हणले आंबे घेऊन जा. सद्गुरुनाथ महाराज की जय. आता यांनी विचार केला, वाह बाप से बेटा सवाई, ख्याती त्याची पाहायला आलो, मग ज्याचा मुलगा असा असेल तर बाप काय असेल. आणि काही न देता मी तरी भाडं खर्च केलं, गावातून इथपर्यंत आलो, कागद कलम खर्च केली, सगळं खर्च करून याला उपहार दिला. यांनी हवेमध्येच आंब्याचे आकार म्हणून थैलीत टाकले. ठीक आहे म्हणला, धन्य आहे, येतो. हा परतला. 2 दिवसांनी याचा बाप घरी आला. मुलांनी सगळी गाथा सांगितली की म्हणला शेजारचे गृहस्थ आले होते, भेटून गेले, त्यांनी हे उपहार दिले. तो उपहार पाहिला. तो मुलगा म्हणला बाबा मी सुद्धा त्यांना रिकाम्या हाताने जाऊन दिलं. तो म्हणला का, बरं केलं. मग मी बी त्यांना सांगितलं थैली खोला आणि त्यांना आंब्याचे आकार हवेमध्ये बनवून आंबे देऊन दिले. सद्गुरुनाथ महाराज की. बापाला राग आला. बापाने हे रेपटा मारला. ते म्हणले मूर्खा, मी जेव्हा घरात नसतो तेव्हा तू असेच भलते कामं करतो, तू तर मला डुबवून देशील. मुलगा म्हणला झालं काय. तो म्हणला एवढे मोठे मोठे बनवायची काय आवश्यकता. विठ्ठल 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 विठ्ठल. मग अशी जर स्थिती असेल तर दानी मीच असे ह्या त्रिभुवनी. मग अशा दान्यांची सुद्धा तर धर्मराजाच्या मनामध्ये सुद्धा असं आलं की कर्णामध्ये काय, पण आपण जे दान देतो दानाचा अर्थ काय, जो समृद्धवान असतील. मग समर्थासारखे समृद्धवान होते म्हणून त्यांनी दान दिलं. मग आता भिक्षा मागत फिरत होते ते काय कुणाला देणार. लोक असंही म्हणले की झोळी घालून फिरतात, घर घर मागत फिरतात, ते काय दानी. पण त्यांनी जे दान दिलं ते दान कसं आहे म्हटलं, आजपर्यंत कधी संपायला तयार नाही आहे, पण घेणारा पाहिजे. मग त्या संतांनी जे दिलं ते काय दिलं म्हटलं, परहित सरिस धर्म नाही भाई, परनिंदा सम नाही अधमाई. मग पर म्हणजे दुसरा नव्हे, पर म्हणजे वैखरी मध्यमा पश्यंती परा, आणि त्या परेच्या पलीकडे जो परमपुरुष आहे ते तुमचं हित आहे. लोकांनी त्याचे अर्थ लावले की तुलसीदास असं म्हणले की परहित. अरे तुम्ही आपलंच हित नाही करू शकला, दुसऱ्याचं काय कराल. म्हणून एक असा जोक येतो की ह्या सिंधियाच्या स्टेटमध्ये एक लंगोटी बहाद्दर होता. तो घोड्यावर बसून वाड्यावर चालला होता. लक्षात घ्या, लंगोटी लावून घोड्यावर बसून वाड्यावर चालला होता आणि एक वाड्यावरून घोड्यावर येत होता. याला लंगोटी होती, त्याला लंगोटी नव्हती. सिंधियाच्या स्टेटमध्ये असे दानी होते. तर हा लंगोटीवाला म्हणला, अरे मूर्खा, वाड्यावर बिना लंगोटीचा घोड्यावर फिरतोय, ही घे माझी लंगोटी. सद्गुरुनाथ महाराज की जय. असे दानी होते. म्हणून त्याला दान असं म्हणायचं का.
पण परहित लोक परहित करायला गेले म्हणून आपली लंगोटी दुसऱ्याला देतोय का? ते म्हणले नाही. अरे स्वतःचं जे आहे, स्वतःची लंगोटी सांभाळून स्वतःचं हित कर, ते पर काय? म्हटलं यो बुद्धे परतस्तु सहा. मग त्यांनी ते प्राप्त करून मग ते जगाला दिलं, ते दान आहे. म्हणून ते स्वामी होते. स्वामीचा अर्थ एवढाच जो कुणाचा सुद्धा गुलाम नाही. म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात ते की क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. मग ह्या 5 तत्वांच्या देहामध्ये एक एक तत्वाचे एक एक गुण बनले. तेच शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय बनले. आणि मग त्या विषयामध्ये काय म्हटलं, हा फसलेला मग त्या विषयामध्ये जातोय. म्हणून येरवी विषयी सुख आहे, ऐसे बोलणे सारसे नोहे. मग का विद्युल्लुता स्फुरणे पाहे जगा माझी, असं ज्ञानेश्वर महाराज लिहितात. येरवी विषयी सुख आहे हे बोलणं म्हणजे बरळणं आहे. पण हा विषयामध्ये लागलेला स्वतःला याला एक क्षण सुद्धा मिळत नाही की मी विचार काय करू, स्वतःच्या तरायचा विचार काय. म्हटलं विषयाच्या सुखामध्ये कुठे तरण होईल का? म्हणून विषयी सुख मानून त्या विषयाला, मग विषय कसं आहे म्हटलं, विषय अनात्म आहे, विषय अनित्य आहे आणि आत्म म्हटलं नित्य आहे. पण आश्चर्य आहे की जे आत्मतत्व आहे ते दृष्टिगोचर नाही आहे आणि जे अनात्म जेवढं आहे ते सगळं दृष्टिगोचर आहे. सद्गुरुनाथ महाराज की. म्हणून समर्थ असं म्हणले, दिसेना जगी तेची शोधोनी पाहे. जे दिसत नाही तेच तर शोध. मग ते कुठे शोधशील? मग ते स्वतःजवळच आहे. मग स्वतःचं सुख स्वतःजवळ असताना सुद्धा, म्हणून वाचस्पती मिश्रकार असं म्हणले, विठ्ठल 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 विठ्ठल. ते असं म्हणले की तल यथा चिरंतन निगूढ निभीड पथिपथितानाम कलधौत शकलानाम. मग स्वाधीननापी परब्रह्म न प्राप्यते. म्हणून ते असं म्हणतात की ज्यांच्या स्वाधीन सगळं असताना सुद्धा, याच्यावर ते दृष्टांत असा देतात की काही ब्राह्मण क्षेत्रस्थ असलेले एका धर्मशाळेमध्ये रात्री म्हटलं आरामाला थांबले. मग थांबल्यानंतर त्या धर्मशाळेमध्ये म्हटलं आणखीनही एक सावकार सुद्धा थांबला होता. मग सकाळी तो लवकर उठून म्हटलं आपलं पोतं जे होतं त्याच्यात सोन्याच्या मोहरा ठेवल्या होत्या, ते पोतं घेऊन दुसऱ्या गावाला निघाला. रात्रभर पाऊस पडला, कच्ची जमीन, पण त्या पोतामध्ये काही छिद्र झालं असल्यामुळे त्या सोन्याच्या मोहरा याला कळलंच नाही, त्या सडकेवर त्या जमिनीवर पडल्या. मग पाऊस पाणी आल्या असल्यामुळे सगळी माती आणि कीचड त्याच्यावर जमलेला. मग सकाळी हे क्षेत्रस्थ ब्राह्मण स्नानादी सर्व करून पळी पंचपात्री हातात घेऊन भिक्षांदेही करण्याकरता जर निघाले, तर पथिपतितानाम कलधौत शकलानाम. मग पायाखाली सोनं चेंदून आणि पैसा पैसा मागणं जसं. मग त्या ब्राह्मणांना काय माहिती पायाखाली सोन्याच्या चेपा पडल्या आहे. मग आता त्या कशा पडल्या काय पडल्या हे कुणाला कळेना, पण तुझ्या आतमध्ये जे आहे ती सोन्याची चेपच आहे. मग ती आत्मानुभूती, ते आत्मस्वरूप असताना सुद्धा म्हटलं बाहेर फिरत फिरतोय. मग अशी ज्याची स्थिती आहे, मग ती स्थिती कशी म्हटलं एक मृगतृष्णाच आहे. म्हणून त्या मृगतृष्णेच्या मागे न लागता म्हटलं आत्मतत्व काय म्हटलं याचा विचार कर. म्हणून ते म्हणले क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. मग आज ह्या अभंगाची पहिल्या 2 लाईनी संपल्या. अभंग फार विस्तृत आहे. मग आता पुढचा प्रश्न येतो, ते म्हणले की आता आयुष्य खातो काळ सावधान. मग तरावया पार भवसिंधू
मग हा विचार जर नाही केला तर काय म्हटलं, नाशिवंत देह जाणारे सकळ, आयुष्य खातो का सावधान. मग आता तुझं आयुष्य आहे हे किती आहे म्हटलं, हे ज्याला त्याला माहीत नाही आहे. मग त्या आयुष्यावर आपलं लक्ष ठेव आणि त्या आयुष्यावर लक्ष ठेवून मग पुढे चाल. म्हणजे काय होईल की तुला यम घेऊ शकत नाही. नाही तर मृत्योर्मा अमृतम गमय हे जीवनभर म्हटलं तरी काय होणार. चांगले चांगले शब्द वेदामध्ये लिहिले, लोक त्याचा पाठ करतात की मृत्योर्मा अमृतम गमय असं म्हटलं म्हणजे झालं का. पण लोक असेच चालले. प्रत्येकाला माहिती आहे की असं रामापुढे म्हटलं तरी रामही काही घेऊन जाणार नाही आणि आपण काही जाणार नाही. म्हणजे पहा कशी स्थिती आहे. शिकलेली माणसं सुद्धा असंच करतात, कोणी विचार करायला तयार नाही. मग मृत्योर्मा अमृतम गमय तमसो माम ज्योतिर्गमय असं रामापुढे रोज प्रार्थना केली तरी हा अंधकारातून ज्योतीकडे जात नाही. राम उभा आहे. आता दोष कुणाचा आहे, रामाचा की तुमचा की वेदाचा. का म्हटलं वेद वाचा आहे, वेद म्हटला म्हणजे तुझं काम झालं. मग आता वेदानी काय केलं म्हटलं, शेवटी वेदानी सुद्धा बोंबच मारली आहे. आमच्या इथे ब्राह्मणाच्या सोंगामध्ये ब्राह्मण येतात, त्यांना विचारलं जात होतं, का हो भटजी तुम्ही किती शिकला, तुम्ही किती पडले. तिथे भटजी म्हणले, आम्ही पडले, आमचं गुडघे फुटले, तुम्हाला कसे कळले. तर तो सूत्रधार विचारणारे त्यांना विचारतात की भटजी असं नाही, पडले म्हणजे तुम्ही शिकले काय, गुरुजवळ काय अध्ययन केलं. हे म्हणले, अद्य नाही प्यालो, आम्ही पुरे प्यालो. अरे गुरुजवळ अध्ययन करतात, हे म्हणले अध्ययन नाही आद्य. तुम्हाला कळतच नाही. पण त्याचा आध्यात्मिक अर्थ काय, हे एक मजाक आहे असं नाही आहे. ललिताचा अर्थ काय की ललित पर्व यालाच म्हणतात की जे सोंग देवा तू मला दिलंय त्या सोंगात मी आलोय. हे सोंग बरोबर इमानदारीने करतोय की नाही तू पहा. ते सोंग वठलं पाहिजे, मग सगळेच तो सोंग जन्माला आले. मग जो आला तो जन्माला, मग काय सोंग घेऊन आला. म्हणून एकनाथ महाराज म्हणले की विठ्ठल 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 विठ्ठल. कमान डोंगा परिभावनो हे डोंगा, कमान डोंगा परितीर नो हे डोंगा. कारे भूललासी वरलिया सोंगा, कारे भूललासी वरलिया सोंगा. नदी डोंगा परिनीर नो हे डोंगा, नदी डोंगा. सारे गामा पा हा पामा पामा गा रे गा. हा कोमल नका लावू, शुद्ध गंधात. हा नदी डोंगा परिनीर नो हे डोंगा. अरे भूललासी वरलिया सोंगा, कारे भूललासी वरलिया सोंगा. चोखा डोंगा परिभावनो हे डोंगा, चोखा डोंगा परिभावनो हे डोंगा. सद्गुरुनाथ महाराज की. इथे चोखोबानी सोंग शब्दाचा उपयोग केलाय. मग हा नरदेह काय म्हटलं, याला सोंगच म्हटलंय. मग हे सोंग कशाचं आहे म्हटलं, कुणी ब्राह्मण बनून येतोय, कुणी काही बनून येतोय. मग जे मी करतोय ते माझं सोंग आहे. मग ह्या पृथ्वीच्या एवढ्या मोठ्या स्टेजवर, एवढ्या मोठ्या मंचावर मी आपली अदाकारी करण्याकरताच तर आलोय. मग ती अदाकारी जर इमानदारीने बरोबर आचरणाने झाली तर त्यालाच म्हणतात धर्माचरण. मग जसं आहे अशी संपादनी कर. ब्राह्मण बनला तर ब्राह्मणासारखा राहा, आणि ब्राह्मण बनून जर शूद्रासारखा राहिला तर केवढा मोठा अधर्म आहे. ज्या ब्राह्मणाचं कर्तव्य सकाळी उठून स्नान संध्या पूजा आदी करायचं, तो मोऱ्या साफ करतोय.
का हो काय म्हणे, अरे मोरी रुकली होती म्हणून साफ करायला उभा आहे, आता काय स्थिती आहे. मग विचार करा. म्हणून ते असं म्हणले की आम्ही पडले तर आम्ही पडले नाही. मग भटजी तुम्ही शिकला काय? हे म्हणले आम्ही दशग्रंथी हो, गुरुजवळ काय अध्ययन केलं, काय पढलो, काय शिकलो असं विचारता. म्हणले हो. म्हणले 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. ते म्हणले भटजी तुम्ही बहुत विद्वान आहे. म्हणले विद्वान नाही आहे, विद्वान आहे. हे म्हणले नाही हो, पण का हो तुम्हाला 4 वेद कसे येतात? हे म्हणले काय सांगायचं, 6 शास्त्र, 4 वेद. म्हणले काही येत नाही. हे 6 शास्त्र झाले का भटजी? मग तुम्हाला फला बस हात सोडून बाकी सगळे ग्रंथ येतात, तुम्ही जो विचाराल तो नाही येणार. पण तुम्ही शास्त्र जे शिकला ते कसे? ते म्हणले 6 आहे, काही येत नाही, 6 शब्द आहे. ते म्हणले मग वेद? म्हणले वेद म्हणायची काय? म्हटलं उभी बोंब. सद्गुरुनाथ महाराज गुरु महाराज म्हणले देखत वेद शंख करी गुह्य अंगा हो, देखत वेद शंख करी गुह्य अंगा हो, अभंग शिमगा आला रंगा संत संगा हो, अभंग श्रीमदा देखत वेद शंख करीती. मग ते ब्राह्मण म्हणतात महाराज अरे वेदाने सुद्धा तर बोंबच मारली आहे. म्हणून उभी बोंब हे सार बोलतात ते. त्याच्यामध्ये एक हास्याचा विषय आहे, पण हास्य नाही, बडं गहरे आहे त्याच्यामध्ये, चिंतन आहे. अरे वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येराने व्हावा भार माथा. म्हणून वेद म्हणजे विद्य करणं. विद धातूपासून वेद शब्द बनला. मग कोणत्या ग्रंथाचं नाव वेद ठेवलं? त्याच्यामध्ये सूक्त आहे, सगळे भगवंताचं वर्णन आहे. म्हणून ब्राह्मणांनी त्याचं विभाजन केलं, धर्मपर अलग केले, ब्रह्मपर अलग केले, कर्मपर अलग केले, हे सगळं वेगळं झालं. पण वैदिक आचरणाने सुद्धा चालल्यानंतर वेदांनी गॅरंटी नाही दिली की प्राप्त व्हालच, किती जन्म जातील. म्हणून नाही तर हरि को भजे सो बडा, जाती न पूछत कोय, राम को भक्ति प्यारी. मग साहेब के दरबार में केवल भक्ति प्यार. मग तुम्हाला किती शिकला? म्हणून भागवतात ते म्हणले की व्याधस्या चरणम ध्रुवस्यच वयो विद्या गजेंद्रस्य का, कायातिर्विदुरस्य यादवपति उग्रस्य किं पौरुषम, कुब्जाया कमनीय रूपमधिकं किं तत्सुदाम्नो धनम, भक्त्या तुष्यति केवलैर्न च गुणैर् भक्तिप्रियो माधवः. सद्गुरुनाथ महाराज की. मग इतके गुणवर्णन भागवतात केले, मग एकाही गुणावर तो भाळतोय का? मग सगळे गुण म्हटलं शेवटी बाधाच होतील. म्हणून वेदाची सुद्धा उभी बोंब आहे. म्हणून यतो वाचोनी वर्तन्ते अप्राप्य मनसासह. मग विचार करा की त्याच्या ठिकाणी भक्ती असताना मग ती भक्ती काय? म्हटलं हाच तुझा भाव आहे. त्या ईश्वराच्या ठिकाणी अस्तित्वाचा भाव ठेवणेच ही भक्ती. म्हणून हाच क्षणाला विचार कर, म्हणजे तू स्वतः म्हटलं समाप्त होशील. आणि देह जवळ आहे तोपर्यंत कोण राहशील? म्हटलं दास. मग तो रामदास. मग जीवन असेपर्यंत त्यांनी आपल्या ठिकाणी जी दास्यत्वा स्वीकार केली. म्हणून दास्य भक्ती कीर्तीत भज चालवी मागे वरद वरामी, श्रीरामा तुझे नामी विश्रांती केली आम्ही. म्हणून दास्य भक्ती जी मारुती रायाने केली तशीची तशीच भक्ती रामदासांनी केली. मग त्याच भक्तीवर ते म्हणतात की आता तरी विचार कर, क्षण क्षणाची करावा विचार, क्षण क्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू. विठ्ठल 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 विठ्ठल.
विठ्ठल 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 कुंडली कवरदे हार विठ्ठल त्याच्या बाजूला मी कोमल लावा पापी हरि मुख बो पापी हरि मुख बो नी बा मा बा गा मा रे सा रे मा पा नी बा पा शुद्ध लगा पापी हरि मुख बो ओ लगे पापी हरि मुख बोल आपण का सोडा ध कोमल लगा नी पा ध लागत नाही सा रे मा पा नी सा नी पा मा पा नी सा रे सा नी पा मा पा गा मा बोल बोल पापी हरि मुख बोल हे पापी 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 हरि मुख बोल पापी हरि मुख बोल बोल रे पापी हरि मुख बोल सार्थक कर या नरतन को सार्थक कर या नरतन को पापी हरि मुख बोल रे तू पापी हरि मुख बोल हर बिना दूजो सब झूठो हर बिना दूजो आ हर बिना दूजो हर बिना दूजो मा पानी मा पानी जा रे जा नी पा मा पा गा मा रे सा मा पा सा हर बिना दूजो सब झूठो हर बिना दूजो आ हर बिना दूजो हर बिना दूजो सब झूठो हर रंग अखियाँ खोल रे तू सार्थक कर या नरतन को पापी हरि मुख बोल रे तू पापी हरि मुख बोल पापी हरि मुख बोल अरे दादा गा मारे गा मा गा मारे दा नी नी पा मा पा गा मारे दा नी सा रे सा रे सा रे सा रे सा नी नी पा मा पा गा मारे दा नी दा पापी हरि मुख बोल गा मारे दा पा गा मारे दा नी नी पा गा मारे दा नी पा मा पा गा मारे दा सा रे सा नी नी पा मा पा गा मारे दा गा मारे दा नी सा रे सा नी नी पा गा मारे दा हरि हरि बोल
पापी हरिमुख बोल, हरिमुख बोल, हरिमुख बोल. हरी श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय, श्री राम जय राम जय जय राम, राम श्री राम जय जय राम, 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 राम श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम. पते हर 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 महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु महिपतिनाथ महाराज की जय. क्षणक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. ह्या जगात मार्ग ज्यांनी प्रशस्त करून अव्याहत रूपाने चालू करून दिला ते संत. म्हणून अनेकानेक संत झाले, भगवंताचे परम प्रियकर झाले. पण ह्या कलियुगामध्ये म्हटलं पुन्हा पुन्हा भगवान तर नाही आले, पण संतच आले. मग संत सुद्धा हे अवतारीच होते. म्हणून नामदेव महाराजांनी एकदा असं सांगितलं आपल्या अभंगात की कृतयुगी नामा झालासे प्रल्हाद. म्हणजे त्यांना इतक्या जन्माची आठवण होती की कृतयुग ज्यावेळेस होतं त्यावेळेस म्हटलं भगवंतानी नरसिंहाचा अवतार घेतला, त्यावेळेस हा नामदेव प्रल्हादच होता. मग त्रेता झाला विभीषण आणि द्वापारी उद्धव आणि कलियुगी नाम्या. आणि मग पुढे कोण झाला म्हटलं शेवटी तुकाराम.
ब्रह्मरूप काया करीन कीर्तनी. मग ज्यांनी ह्या कायेलाच म्हटलं ब्रह्मरूप केलं, आजपर्यंत कुणाची काया म्हटलं ह्या जगातून जशीची तशी नाही गेली. मग जशीची तशी कुणाची गेली म्हटलं संत तुकाराम. मग हे 5 जे संत ठरले हे कसे म्हटलं, हे भगवंताचे 5 प्राण आहे. मग 5 प्राण जरी असले तरी त्या 5 प्राणांना चालवणारा समर्थ कोण म्हटलं, तो रामदास सद्गुरुनाथ महाराज. म्हणून ते म्हणले कलियुगी संत झाले पै अनंत. म्हणून ह्या जगामध्ये संतांच्या विभूती, मग धर्मस्थापनेचं जे कार्य होतं ते संतांनी केलं. भगवान तर एकदा असं येऊन म्हणून चालले गेले की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. पुढे भगवान असं म्हणले की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. कलियुगी संत. साधारण अर्थ असा लोक घेतात की यदा यदाही धर्मस्य, जेव्हा जेव्हा धर्माला म्हटलं ग्लानी येते, धर्माला ग्लानीच येऊ शकते, धर्म कधी नष्ट नाही होत. म्हणजे हे अगदी सिद्धांत आहे की धर्माचा नामशेष कधीच होऊ शकत नाही. मग जिकडे तिकडे वहाड कशाची आहे म्हटलं, अधर्माची. मग जो सत्याच्या मार्गावर चाललाय, जो धर्माच्या मार्गावर चाललाय, त्याला किती त्रास आहे म्हटलं, ह्या सगळ्या अधर्म्यांना विचारा. म्हणून शास्त्रामध्ये गंगेबद्दल लिहायचा मोका आला त्यावेळेस गंगा इतकी पवित्र आहे, पण त्या गंगेला सगळ्यात मोठं भय काय म्हटलं, अपवित्रतेचं. सद्गुरुनाथ महाराज की. म्हणून त्यांनी एका ठिकाणी शास्त्रामध्ये असं लिहिलं की एका लोट्यामध्ये गंगेचं पाणी भरा आणि दुसऱ्या लोट्यामध्ये म्हटलं नालीचं पाणी भरा. दोन्ही पाण्यांना समोर जर ठेवलं तर त्या नाल्याच्या पाण्याला कोणत्याही प्रकारचं काही भयच नाहीये, तो निर्भय. त्याचं काय बिघडायचं. मग भय कुणाला आहे म्हटलं, गंगेच्या पाण्याला. मग आता लांब लांब जरी ठेवले तरी लोटे भेडवले तरी अपवित्र होईल ना. कलियुगी संत झाले पै अनंत. मग ह्या जगामध्ये अधर्माला कोणतंही भय नाही, तो वाढतच जातो. पण शेवटी त्रास कुणाला आहे म्हटलं, त्रास जो त्याच्या मार्गावर आहे त्यालाच त्रास आहे. मग सगळ्या प्रकारचा कायिक वाचिक मानसिक, मग हे सगळं सगळ्या जगाचे म्हटलं हे बोलणे सगळे कष्ट सहन करून पुन्हा जगाला म्हटलं उत्तम मार्गावर चालावं हीच ज्यांनी शिक्षा दिली ते संत. म्हणून सत्याच्या मार्गावर आरूढ असल्यानंतर त्यांचं कुणी काही बिघडवू शकत नाही, हे अगदी सत्य आहे. पण त्यांना त्रास दिला जातो का म्हटलं, सगळ्या ठिकाणी परीक्षा सत्याचीच आहे. असत्याची काय परीक्षा आहे. मग कुठेही जगामध्ये बाजारात सामान आणायला गेला म्हणजे सत्याची परीक्षा करतोय. अरे बाजारात समजा तूप आणायला गेला तर काय सगळं पवित्र आणि सगळं अगदी पेवर मिळतंय का. मग आता पेवर म्हटलं हे नुसतं पैशाचं समाधान आहे. अरे 1000 रुपये किलो आणलं म्हणून हे पेवरच आहे ही मान्यता आहे. पण त्याच्या पेवरिटीमध्ये सुद्धा शंका आहे. सद्गुरुनाथ महाराज. पण जो जातो
तो खोट्याची परीक्षा नाही करत, परीक्षा खऱ्याचीच करतो. म्हणून ह्या जगाची नीती कशी आहे म्हटलं अशीच चालली आहे. मी कालच तुम्हाला सांगितलं की चलती को गाडी कहे. म्हणून एका कवीनी अशी कल्पना लिहिली की ह्या जगाला पाहिलं की जो मेलेला आहे त्याला उचलण्याकरता इतकी भीड येते की ते परोपकार आहे. मेला ना आता चला. आणि जिवंताला म्हटलं पटकण्याची तयारी असते तेव्हा पाडतो. मग जो जिवंत आहे मग तो काय करतो म्हटलं तो डुबून जातो, तो पाण्यामध्ये डुबतो. आणि मेल्यानंतर प्रेत म्हटलं तरतय, तो तरुण दाखवतो. काय जगाची स्थिती. म्हणून त्यांनी लिहिलं की मौत ऐसी खूबसूरत है, इतनी खूबसूरत मौत है कि कमबख्त जो भी उससे मिलता है वो वापस ही नहीं आता. एकदा पण त्या मृत्यूला इतकं कुरूप म्हणून तुमच्या समोर ठेवलं म्हणून मृत्यू. मग मृत्यूपासून सगळे घाबरत फिरतात. आणि हे जीवन म्हटलं जीवन इतकं वाईट आहे, पण त्या जीवनाला म्हटलं सगळे सत्य मानून त्याला खूबसूरत बनवून आणि त्याच्याबरोबर राहतात. म्हणून एकाने असं लिहिलं की जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी, और मौत महबूबा है अपनी जो साथ लेके जाएगी. सगळ्यांना त्याच्यात बरोबर जायचं. म्हणून ते म्हणले क्षण क्षणा हाची करावा विचार. कोणाबरोबर जायचंय? मृत्यू बरोबर जायचंय ना. अरे मृत्यू बरोबरच आहे, फक्त अनुभव करायचा आहे की झालं. पण तो मृत्यू कसा आहे म्हटलं मृत्यूवर माम अमृतम गमय. याचा अर्थच हा आहे की पहिले मरायची तयारी तर कर, म्हणजेच तर अमृत होता येईल. नुसतं तोंडाने म्हणतोय, मरायला तयार नाहीये. एक गृहस्थ होते, सकाळपासून रामाच्या देवळात उभे होते. म्हणले रामा दर्शन दे नाही तर फोडतो. आता राम तर तटस्थ उभे, बोलणारा सगळं बोलतोय, फोडणारा फोडतच नाहीये. फक्त रामावर केवढा दुस्साहस आहे, काय उपकार करतोय रामावर की तुमच्याकरता इतके डोके फोडले तरी तुम्ही आला नाही. पण मनामध्ये शंका इतकी येईल की नाही तर डोकंचं डोकं फुटेल आणि ह्याचा पत्ताच नाही. सद्गुरुनाथ महाराज. म्हणजे तुझा सगळा विश्वास अविश्वास. मग हे कुणाला छलावा करतोय त्याला? अरे स्वतःचा छलावा स्वतःच करतोय. संत ह्या मार्गापासून तुला दूर करून सत्याच्या मार्गावर यायला सांगतात की अरे सत्याचा तर विचार कर. केवढी त्यांची कळकळ आहे, पण ती कळकळ कुणाला कळतच नाही. महा नुसता उभा आहे, सकाळची संध्याकाळ झाली, रामही तसेच उभे, हाही तसाच उभा आहे. मग एक पागल आला, त्यांनी पाहिलं की हा काय करतोय, तो पागलच. म्हणून अशी कहावत झाली की नंगे से खुदा डरता है. पागल म्हणजे पागल. पण पागलचा अर्थ काय म्हटलं, पा म्हणजे प्राप्त करणं आणि गल म्हणजे रहस्य. पंजाबीमध्ये गल म्हणतात रहस्याला, की गल है. म्हणून जे गल परमात्माचे रहस्य प्राप्त करतात ते पागल. मग ह्या दुनियेच्या दृष्टीने ते पागल असले तरी मग ते म्हणतात की ही दुनिया पागलखाना आहे. सद्गुरुनाथ महाराज. मग हा पागलपणा कुठे चाललाय म्हटलं स्वतःला विसरला आणि दुनियेमध्ये भटकतोय. म्हणून जे तू आहेच नाही ते समजून चाललाय. म्हणून समर्थ म्हणले की ऐसे भ्रमाचे लक्षण विसरे आपण आपण. म्हणून तो पागल आला, त्यांनी याला विचारलं का रे काय करतोय. हा म्हणला सगळे लोक म्हणतात हा राम ईश्वर आहे. सकाळ ते संध्याकाळ झाली, मी याला म्हणतोय दर्शन दे नाही तर डोकं फोडेल. मग आता पहिले दर्शन की पहिले डोकं?
मग याला आधी कळत नाही आणि अंतही कळत नाही. याला डोकंही नाही कळलं, डोकंही नाही आहे. आणि दर्शन कोणाचं म्हटलं? रामाचं. राम म्हणला मी उभवतोय मूर्ती रूपामध्ये, हे दर्शन नाही आहे का? आता ह्याच्या अतप्पर दर्शन काय पाहिजे? पण तो बाजूला हो, तो म्हणला पागल की इतका वेळ झाला, तू डोकं कुठे फोडलं? मग डोके फोडण्यासारखं डोकं खातोय, पण डोकं नाही. म्हणून असे जे डोके असतात त्यांच्यापासून भगवान सुद्धा दूरच असतो की जाऊ दे. आणि जे असे असतात की ते अगदी देहम्मा पातयेत अर्थम्मा साधयेत, महापागल आला यांनी नुसतं रामाला म्हटलं रामा दर्शन देतो नाही तर मी फोडतो. त्यांनी डोकं उचलून जे पटकलं तर भगवंताचे हात डोक्याच्या खाली की का रे बा काय करतो? दर्शन का म्हटलं? इतकी सत्यता, इतकी तयारी तर पाहिजे. मग आम्ही नुसते असेच कोणकोणे पोशाखी करून म्हणून तर ते काले भोरलासी वरलिया सोंगा. मग ह्या सोंगामध्ये म्हणून तसे समर्थासारखे ह्या जगात आले. म्हणून समर्थाच्या ठिकाणी एक प्रसंग असा झाला की समर्थाचे एक शिष्य, मग सज्जनगडावर समर्थाचा रहिवास असल्यामुळे गुरुच्या स्थानी सहज ह्या फरवरीच्या माघ महिन्यामध्ये आपल्या घरून थोडी सवड मिळाली म्हणून गुरुच्या स्थानी पोचले. सज्जनगडावर पोचले, समर्थ भेटले, त्यांना गुरुच्या चरणावर मस्तक ठेवला. म्हणले, समर्थ म्हणले या. त्यांचं स्वागत केलं. मठात गृहस्थ राहतात ते मठामध्ये. मग मनुष्य आपला घर संसार करून आहे काय म्हटलं? लक्ष तिकडे. मग आता लक्ष कुठे म्हटलं? घरी. मग आपलं घर म्हटलं कोसो लांबूवरून दिसतं. मग आता इथे जेवढ्या वेळेला लोक येतात त्यांना म्हटलं घर किती वेळ दिसतं हे पहा. 1.5 घंट्यात यायचंय, उत्साह चाललाय म्हणून थोडीशी मजबुरी यायचंय, थोड्या वेळाकरता सोडून द्या. पण काय करणार, रोज कोण येतं? पण हे सज्जन पोचले. समर्थानी सगळं त्यांना ओळखलं. का म्हटलं? हे प्रपंची लोक आहे. मग यांना शिवाय प्रपंचाचा काही नाही. मग इथे कशा करता आले म्हटलं? गुरुच्या पाया पडाय करता आले की सत्संग कराय करता आले? काय म्हटलं? गुरुशी काही ज्ञान चर्चा नाही, काही नाही, सगळ्या इकडच्या तिकडच्या गोष्टी. 2 दिवस प्रसादाच्या वेळेला प्रसाद झाला, सकाळ संध्याकाळ. मग यांना घरची काळजी लागली की घरी काय होत असेल. सद्गुरुनाथ महाराज की. मग आता घरची आठवण ठेवून इथे आला. हे समर्थानी पहिल्या भेटीत ओळखलं. आणि 4 दिवस झाल्यानंतर हे गृहस्थ म्हणले की महाराज आता मी येऊ, मला आज्ञा असावी. का म्हटलं? घरी जायचंय. समर्थ म्हणले, अहो एवढ्या आईने इतक्या लांबून आला, अरे तू कुठे जाता? अजून थांबा. हे म्हणले, नाही महाराज घरी जायचंय. समर्थ म्हणले, आम्ही आज्ञा नाही देत. आता समर्थाची आज्ञा, गुरुची आज्ञा नाही झाली. पण असंही यांना कल्पना नव्हती की महाराज अशी आज्ञा देतील. पण समर्थच होते. पण काही नुसते शिष्य म्हणवतात पण आज्ञाविज्ञा काही नाही. त्यांनी म्हटलं आज्ञा जी आहे, पण आता इथे पदरी पडलं म्हणून मानावं लागलं. पण आता शिष्यांना पाहून असं वाटतं की सोडून द्यावं, त्यांना जिथे जायचंय तिथेच जाऊन द्या. पण समर्थ म्हणले नाही, याची परीक्षाच करा. म्हणून ते म्हणले अजून 15 दिवस सुट्टी नाही, इथेच राहा. आता राहिले. मग आता मन मसोसून राहतात. ते दिवस जायला काय वेळ लागतो, पण इथले दिवस इतक्या कठीणाईने कटतात की केव्हा 15 कटतील आणि केव्हा घरी जातो. मग आता त्यावेळेस काही टेलिफोन मोबाईल असं तर काही नव्हतंच. मग काहीच नसल्यामुळे त्या 15 दिवसामध्ये समर्थांनी काय केलं, स्वतः आपल्या हाताने पत्र लिहिलं आणि यांच्या घरी रवाना केलं. आणि त्यांच्या पत्नीकडे असा संदेश पाठवला की हे गृहस्थ इथे आले होते, सज्जनगडावर गुरुसेवेला आले. यांनी काही दिवस हे केले, यांची तब्येत बिघडली अचानक आणि हे निवर्तले. जय जय रघुवीर समर्थ. हे गेले. मग आता त्यावेळी दुरी इतकी असल्यामुळे लवकर काही करता येत नाही, कळवता आलं नाही. पत्र आलं तेव्हा आलं. यांचा सगळा सागर सगळं इथे निपटलं. म्हणजे 12वा 13वा सगळं झालं. हे समर्थाने कळवून दिलं. आता यांच्या घरी पत्र पत्नीने वाचलं. यांना एक मुलगा राम, त्याचं नाव पाहिलं.
आई म्हणली, रामा अरे हे वडिलांचं पहा काय झालं, त्यांचं समर्थाचं पत्र आलंय, मग आता आपण काय करायचं. म्हणले, आता आई काय करायचं, होऊनच गेलं सगळं, आता ठीक आहे, झालं ते झालं, ईश्वराला मंजूर, समर्थ काही खोटं बोलणार आहे. मग ह्या ग्रस्ताला काही कल्पनाही नाही. 15 दिवस झाले ना हा म्हणणं, महाराज आता आज्ञा आहे. म्हणले, नाही हो, थांबा जरा, आता ही होळी झाली, प्रभूचा उत्सव येतोय, रामनवमीचा उत्सव करा, दशमीला पारणा करा आणि मग जा. आता अगदी डोक्यावर पाणी गेलं, पण गुरुमहाराजा पुढे काही चालेना. शेवटी थांबले, विचार केला, ठीक आहे, आता हा होळी झालीच आहे, आता 15 दिवसांनी, 15 दिवस आहे, 10 दिवस ते का म्हटलं, दिनमपि रजनी सायं प्रातः, मग अष्टोप्रहर त्या संसाराचं चिंतन आहे. मग पत्नी पुत्र करत प्रपंच पंचनके बस परव, मग सारखा व्यासंग तोच आहे. का म्हटलं, संसार. मग आता गुरुच्या ठिकाणी येऊन सुद्धा तू जीवनाचा 1.5 महिना नाही काढू शकत. आणि ते म्हणतात 1.5 मिनिटाची, 1.5 क्षणाची गोष्ट आहे की क्षणक्षणा हाची करावा विचार. पण तिथे समर्थ त्याचं निरीक्षण करतात की या ग्रस्ताच्या आतमध्ये अजून सुद्धा क्षणाचा विचार निर्माण नाही झाला की जगात कशा करता आलो. अरे जगात सोड, या समर्थाच्या सज्जन गडावर कशा करता आलो, त्या नावाचं, त्या गडाचंच नाव सज्जन. मग आता हा सज्जन आहे की दुर्जन आहे. म्हटलं हा जेव्हा दुरीवरून म्हटलं आपल्या संसाराचं चिंतन करणाराच दुर्जन. मग आता कशी वशी रामनवमी झाली. हा म्हणला, महाराज तिथे काय होत असेल, बायका पुरांचं घरी सामान सुमान हे ते, जेवायची काय व्यवस्था, की सगळं मीच करणारा. हा आणखीन दुसरा एक अभिमान. समर्थाला मधून मधून म्हणे, महाराज काय होत असेल त्यांचं. हे म्हणले, काही नाही होते हो, आनंदाने असा, प्रभूवर सोडा, तिथली काय चिंता करता, प्रभू पाहणारा आहे. आता समर्थाच्या एवढ्या उपदेशात सुद्धा कळत नाही की प्रभू पाहणारा आहे. यांना वाटतं जे काही आहेत ते मीच आहे. मग आता ह्या मीला घेऊन चाललेले, पण तो मी मसोसला जातोय. मग ती रामनवमी सुद्धा कशी वशी निपटली. ह्या ग्रस्तात काहीही उत्साह नव्हता, बाकी सगळे उचकत होते, पण हा ग्रस्त फक्त त्या पत्नी पुत्राच्या अनुसंधानामध्ये कसा वसा याचा रामनवमीचा उत्सव निपटला. दशमीची पारणा झाली, एकादशीचा दिवस. म्हणलं आता महाराज आज्ञा असावी. म्हणले, अरे एकादशी आहे, हरिदिनी आहे, दिना नास्त मठ नका सोडू. म्हणून अयोध्येला एकादशीलाच जातात सगळे. इकडे दशमीची पारणा झाली की भावाले सगळे, अरे एकादशी आहे, हरिदिनी आहे, निदान एवढा प्रभूचा जन्म झाला, एकादशीला तिथे सत्संग करा. एकादशीचा तिथे निराहार भगवंताच्या अशा संस्थानामध्ये, वैष्णवाच्या संस्थानामध्ये एकादशीचं व्रत घडलं पाहिजे. ह्यांना एकादशीचे संबंध नाही. रामनवमी झाली, दशमी झाली की पळाले, कोणी संध्याकाळी, बाकी सगळे सकाळी. मग संस्थानांनी काय विचार केला, म्हटलं सगळे भुके जाण्यापेक्षा बेसन भात खांड जा. वर्षोचा नियम आहे अयोध्येला. आमचे गुरु महाराज ज्यावेळेस गेले अयोध्येला, त्यांनी तिथे पाहिलं, त्यांनी पटलं. त्यांनी तिथे साफ विरोध केला की हे काय, मोठे महाराज होते ते कधी बोलले नाही, पण ते म्हणले एकादशीचा जर बेसन भात इथे होत असेल तर मी येणार नाही. ते 2दाच गेले. यशवंतरावने ऐकलंच नाही. ते म्हणले तुम्ही सगळ्यांना, ज्यांना जायचंय जाऊ द्या, जे भक्त इथे येतात ज्यांना जेवायचंय त्यांनी बाहेर हॉटेलमध्ये जेवा, पण ह्या संस्थानामध्ये बेसन भात नाही बनणार. साबुदाणा भाजी फराळाचं बनवा, त्यांना म्हणा फराळाचं घ्या आणि मजेत निघा. पण एकादशीला निघण्याची पद्धतीच काय. पण असं आहे की गतानगतिको लोका लन ओका पारमार्थिका. अरे अशा वैष्णवाच्या स्थानावर येऊन एकादशीच्या व्रताचा मोडा घालण्यासारखं घोर पाप नाही. तुम्ही खा अथवा नका खाऊ, पण दुसऱ्याला तर बाध्य नका करू. पण वैष्णव राम मंदिर झालं, मोठे मोठे संस्थान झाले, जगन्नाथ झाले, पण जगन्नाथाला उलटी एकादशी, बाकी सगळ्या ठिकाणी तिथे उलटी एकादशी ह्याच्याकरता की तिथे अन्न ब्रह्म आहे म्हणून, बाकी काही प्रश्न नाही आहे. पण जे एकादशीचं व्रत करतात ते एकादशीला जातच नाही. पण यदा कदा एकादशी तिथे पडली
तर तिथे तुम्ही जर जगन्नाथ का भात जगत पसारे हात, मग तिथे तो प्रसाद नाही घेतला तर दोष लागेल, एकादशी मोडणार नाही. सद्गुरुनाथ महाराज की. मग हे सगळे शास्त्र नियम आहे, ह्या सगळ्या नियमाला जाणून आपण करावं. पण समर्थ त्यांना म्हणले, अहो एकादशी आहे. मग आज मठामध्ये म्हटलं काहीही नाही आहे, मग इथं भुके प्यास जाण्यापेक्षा उद्या द्वादशीची पारणा करा आणि मग निघा. सद्गुरुनाथ महाराज की. शेवटी समर्थानी यांचे प्राण असे घेतले का की अरे गुरुच्या नादी लागला तर गुरु मग सोडत नाही. गुरु सुद्धा पक्की परीक्षा करतात. म्हणून गुरुपासून 1000 हात दूर राहा तर दूरच राहा, आला तर म्हटलं भट्टीत जळायची तयारी ठेवा. सद्गुरुनाथ महाराज का म्हटलं, यथा कनकम चतुर्भिक परीक्षते. जशी सोन्याची परीक्षा होती अशी म्हटलं पुरुषाची सुद्धा परीक्षा करावी लागती. मग समर्थाने ती परीक्षा पूर्ण केली. पण हा सद्गृहस्थ म्हटलं परीक्षेत काही उतरला नाही. मग याला असं वाटलं की जर मी नसेन तर काय होईल. म्हणून ह्या मीपणाला धरून शेवटी तो गृहस्थ निघाला. द्वादशीला आज्ञा घेतली. समर्थ म्हणले या सुखरूप या, पुन्हा या. पुनरागमनाय जा असं नाही म्हणले, ते म्हणले या. या रे सज्जन जन हो या रे, या रे सज्जन जन हो या रे, मनी धरून विनया रे, होतो नाश वया रे, त्या यमासी नाही दया रे. हरिगुण वर्णन श्रवण मनन कर, काशी हेची गया रे, या रे सज्जन जन होया रे. सद्गुरुनाथ महाराज की. कारे जोडून या तटकारे, संसारी अटकारे. मग ही सगळी स्थिती तुमची आहे, संसारी अटकारे. मग लोक प्रतिष्ठेसाठी देशोदेश किती भटकारे, पण या रे. अरे इतक्या ठिकाणी भटकण्यात काय ठेवलं, इथे या. हे ग्रस्त निघाले. मग आता सगळा प्रवास करून आणि रात्रीच्या वेळीच घरी आले. मग दार लागलेलं. रात्री येऊन थाप दिली. इतकी कळकळ लागली की केव्हा सगळ्या कुटुंबाला पाहतोय. रात्रीचा वेळ. आणि आवाज दिली, राम दार उघड. आईची झोप उघडली. आता रामही बरोबरीचा मुलगा, 16-17 वर्षाचा मुलगा, त्याला झोप लागलेली, आईच्या कानावर पडली. विचार केला ही तर पतीची आवाज आहे. एकदम घाबरली. त्यांनी म्हटलं, अरे राम दार उघड. शेवटी हिने रामाला जागवलं की रामा उठ. हा उठला. एकदम झोपेत उठला. आई काय? तो म्हणले पहा बाहेर ऐक. तिसरी आवाज आली, रामा अरे दार उघड. हा म्हणला, आई ही तर बाबांची आवाज आहे. ती म्हणली, हेच तर म्हणते मी की हा 1.5 महिना होऊन गेला, अजूनपर्यंत कुणी आलं नाही, आणि हे अचानक कसे म्हणते की भूतभीत नाहीये. जोड्याने यांनी दार वाजवलं, रामा दार उघड. आतून काय दोघं बोलत कुजबूत बोलतात, दार उघड. शेवटी राम पुढे झाला. आई म्हणली, थांब रे, सांभाळून, हळूच. घाबरत 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 रामाने कडी उघडली. दार उघडलं तर वडील. त्यांना पाहता क्षणी राम बेहोश. राम बेहोश खाली पडता क्षणी आई थरथर 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 कापली. यांना आश्चर्य वाटलं, हे झालं काय? ते म्हणले, का हो हे काय? ती आपली बोलायला तयार नाही. ती म्हणले, तुम्ही? हे म्हणले, हो मी आत्ता आलो. तिथे कापता ते हात, इकडे तिकडे चापसलं. तेवढ्या वेळात यांनी सगळ्या घरावर नजर दौडवली. काय 1.5 महिन्यामध्ये घराचा कायापलट.
काय बढिया सोफा सेट लागून गेले, घरामध्ये फ्रीज बीज टी व्ही लागलेले. हे होते तवर सगळं रन्न होतं. घराची पुताई विताई झालेली, सगळं नीट नेटकं, ह्यांच्यापेक्षा बढिया. हा विचार करतो घर सगळं बदलून गेलंय काय माझ्या 1.5 महिन्यामध्ये. पत्नीनी पत्र उचललं आणि यांच्यासमोर केलं, दाखवलं. यांनी पाहिलं, यांच्या गावी नाही, आणि म्हटलं ते गुरु महाराज समर्थाने हे पत्र पाठवलं. आता हे वाचात की हे निवर्तले, ह्यांचं सगळं काम तिथे झालं. 12वी 13वी यथाशक्ती अंतिम संस्कार सगळं झालं. आता ह्यांच्या लक्षात आलं की ही काय गडबड आहे. रामाला होशमध्ये आणलं. राम आला, बसला, पत्नीकडे पाहिलं, सगळं घर पाहिलं. ते म्हणले का बाई कसं काय? म्हणले बहुत बढिया. हे म्हणले मी उगीच मरत होतो, मला गुरुनी काय सांगायचं होतं ते सांगितलं. आता माझं तर मी गेलो तर आहेच, आता इथे असण्यातही काय अर्थ आहे. मग आता शेवटी काय म्हटलं, गुरुचेच पाय. मग त्याच पावली म्हटलं समर्थाकडे पोचला. मग समर्थ म्हणले का भाई तुम्ही एकदम आला या. हे म्हणले महाराज आपनी काय मजाक केला, पण माझे डोळे खोलून दिले. माझा डोळा अगदी तो खुलता क्षणी मी आपल्या पायाला शरण आहे की आता माझ्यावर ती पूर्ण कृपा करा जेणे की मी स्वतःचं स्वरूप प्राप्त करू शकेन. म्हणून मला हा क्षणक्षणा विचार करायचा आहे. म्हणून असे समर्थासारखे सद्गुरू असताना, म्हणून समर्थ सगळ्यांना म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात की आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. बाकीचा प्रसंग उद्या. जय जय रघुवीर समर्थ. मव्वालची मनसाय रे बाबा, मव्वालची मनसाय. तब संत नमो थोडे दिनमो खूपही मजा बताय रे बाबा. जो विराज की राह कठिन है दुनिया तू झुकाई हो. दिलमो बात करता करणी अक्कल सिखाई रे बाबा, मव्वालची मनसाय. हो हम सुमिरन नारायण सो जिन्ने लगन लगाई हो. घर का गुलाम भय तो उनके चिंता दूर लगाए रे बाबा.